आजच्या शोकसभा जे उत्तम पाचारणेंचे होते, तर या अनुषंगानं त्यांच्या काही आठवणी आणि त्यांचे जे राहिलेलं स्वप्न जे आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी कशा पद्धतीने श्री उत्तम पाचारणे हे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे शिल्पकार होते. त्यांचं आयुष्य आणि त्यातला मुंबईचा प्रारंभ तर अक्षरशः एका रस्त्यावरच्या झोपडीमध्ये ते राहत होते. त्यांनी शिक्षण घेतलं जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आणि अशा अनेक पुरस्काराच्या मध्ये त्यांनी जी वेगवेगळी शिल्प तयार केली, आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, असे देशातले मोठमोठ्या लोकांची त्यांनी शिल्प केली. आणि मला असं वाटतं की दुर्दैवानं ते गेले असले. पाचारण्यांचा थोडा मृत्यू लवकरच झाला, असं व्हायला नको होतं असं वाटत असतं. परंतु ज्या वेळेला मुंबईतला एखादा माणूस हा विधान भवनाच्या समोर जाईल, तिथं त्याला शाहू महाराज दिसतील. आणि मुंबईच्या टोकाला ज्या वेळेला जातील त्यावेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा मिळेल. असे अनेक शिल्प त्यांनी केली आणि त्यामुळे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातल्या कलाकारांच्यामध्ये नोंदलं जाईल. महाराष्ट्रात केंद्रातल्या कलाकार समितीचं उपशाखा महाराष्ट्रात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे ते प्रयत्न करत होते. मला असं वाटतं की महाराष्ट्रात कलेची वृद्धी होण्याच्या दृष्टीनं असं पुणे येथे प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. ते महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने लवकर करावं आणि ते करणंच एका दृष्टीनं पाहिलं तर मग समाजाच्या वतीनं ती श्रद्धांजली होईल. त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत आणि ते करत असताना सर्वांनी सहकार्य द्यावं असं मला वाटतं. त्यांची ही शेवटची इच्छा होती आणि ही शेवटची इच्छा उत्तम पाचारणे यांची पुरी करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद.